सामने आ रही है, वो लड़कियों के ऊपर अत्याचार, ये 15 दिन से यहाँ पर चल रहा था। ये भी जो अ, बाल आयोग जो आया है उनके माध्यम से सामने आया है। हमारी मांग वही थी कि ये संचालक मंडल जो है उसमें, क्योंकि वो बीजेपी और आरएसएस का है, उसको बचाने की कोशिश सरकार कर रही थी, ये स्पष्ट हो गया। महाराष्ट्र में कंटिन्यू ये सब घटनाएं स्कूल के बच्चों के ऊपर हो रही है, पूरे महाराष्ट्र में। विदर्भ में अभी आज 4 जगह घटना हुई है। ये आखिरी सरकार जो है, ये सरकार पूरी हो चुकी है। कोई भी डर, और इनके माध्यम से जो प्रशासन काम कर रहा है उनके ऊपर किसी का डर नहीं रहा है। और महाराष्ट्र जैसे राज्य में इस तरह की घटना होना, ये महाराष्ट्र की जनता के लिए बहुत तकलीफदायक है। माननीय हाईकोर्ट ने कल इतने बहुत ही अर्जेंसी में जो कल इस बंद को अघोषित करने का उन्होंने जो ये कोशिश की है, ठीक है, हम इस मैटर में सुप्रीम कोर्ट में भी जाने का, हम जब सब लोग मिलकर बैठेंगे तो इस विषय को हम लोग सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे, क्योंकि इतने जल्दी ऐसा माननीय हाईकोर्ट ने जो निर्णय दिया, ठीक है, उनके अधिकार है, पर राज्य की जनता में ये सब घटनाओं के पीछे बहुत ही तकलीफ है, लोग गुस्से में हैं। इसकी दखल माननीय हाईकोर्ट ने लेना चाहिए, ये भी मांग हम करेंगे। सर, किस तरह का प्रोटेस्ट आज रहेगा और किन किन जिलों में कितने देखो, पूरे राज्यों में और गाँव में, हर जिले में, तालुका में इस तरह के प्रोटेस्ट किया जा रहा है। लोग खुद में, और छोटे छोटे बच्चे आप देख रहे होंगे, तो छोटे छोटे बच्चे भी आपको देखने मिलेंगे, क्योंकि कल मुझे जब माननीय हाईकोर्ट का जो डिसीजन आया उसके बाद छोटे छोटे बच्चों ने मुझे फ़ोन किया कि हम आपके साथ हैं, आपकी लड़ाई हमारे लिए है, हमारे माँ बाप भी आपके साथ रहेंगे। क्योंकि बच्चे स्कूलों में भी असुरक्षित है तो बहुत ही मुश्किल है, और सरकार जो छुपाना चाहती है, और खुद सरकार जैसे कल माननीय हाईकोर्ट ने डिसीजन दिया तो सरकार बोलती कि हम राज्य को ये राज्य के लोगों को भड़का रहे। जनता भड़क गई है आपके जो कारभार आप लोग कर रहे हैं, आपकी जो व्यवस्था है, वो व्यवस्था से लोग ही परेशान हो गए और आपके बारे में गुस्सा है। ये सरकार को समझ नहीं रहा है। ठीक है, जनता के पैसे को लूट कर वो अपनी पीठ अपने हाथ से ठोक रहे, तो अब वो ज़्यादा समय के समय नहीं है। राज्य में लॉ एंड ऑर्डर की स्थिति आपको लगता है कि खराब, उसकी संभाल नहीं पा रहे, देवेंद्र फडणवीस सक्षम नहीं, उनको इस्तीफा देना चाहिए आपको? सिर्फ देवेंद्र फडणवीस नहीं, एकनाथ शिंदे भी उसके लिए जवाबदार है, राज्य का मुख्यमंत्री, क्योंकि उसी के जिले में ये घटनाएं बढ़ते ज़्यादा जा रही है, और इसलिए मुख्यमंत्री और सरकार ने सबने इस्तीफा देना चाहिए, ये मांग हम लोग करते हैं। मराठीमध्ये महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती, मात्र कोर्टाच्या आदेशानंतर तुम्ही तो निर्णय मागे घेतला, मात्र आज निषेध आंदोलन ठिकठिकाणी केली जात आहेत, काय स्वरूप? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही आदर करतो। आम्हाला वेळ कमी पडला म्हणून, नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टातही गेलो असतो। पण महाराष्ट्रातली जी काही घटनाक्रम चाललेला आहे, ही एकच बदलापूरची नाही, तर या घटनाक्रम सातत्यानं चालत आहे, आणि शाळेमध्ये लहान मुलं आता सुरक्षित नाही असं चित्र आज निर्माण झालेलं आहे, आणि लोकांमध्ये तीव्र चीड आहे। आम्ही जो काही राजकीय उद्देशाने हे बंदची हाक दिली नव्हती, लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना कोणीतरी त्यांच्या पाठीशी उभं राहावं, ही भावना जनतेची महाराष्ट्राची होती, आणि म्हणून आम्ही हे बंदची हाक या ठिकाणी दिली होती। पण सरकार आपले बगलबच्चे कोर्टामध्ये पाठवून ज्या पद्धतीनं स्वतःला प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण लोक गेली वाऱ्यावर, त्यांच्या मुलांवर अत्याचार होत आहे, ते त्यांना चालेल, पण स्वतःला प्रोटेस्ट करण्यासाठी आपल्या बगलबच्च्याला कोर्टात पाठवून त्यांनी काल माननीय हायकोर्टाचा जो निर्णय करून घेतलेला आहे, आमच्याजवळ वेळ अपुरा पडला, नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टातही गेलो असतो, कारण की माननीय हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्यच नाही खरं तर, आम्ही दाद मागितलीच असती या निर्णयाच्या विरोधात। पण ठीक आहे, माननीय उच्च न्यायालयाचा आदर करून आज आम्ही प्रोटेस्ट करतो आहे, आणि आम्ही पट्टी तोंडाला बांधून तासभर आम्ही बसू। फक्त बदलापूरची घटना नाही, तर महाराष्ट्रातल्या मागच्या काही दिवसातल्या अनेक घटना जर बघितल्या तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये अशा अनेक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीची भूमिका आता आक्रमकपणे पुढे येते आहे, मात्र तरीसुद्धा सरकार त्याच्यावरती ठोस कारवाई करण्याचं आश्वासन देत आहे, होते आहे असं शंका आहे। मात्र महाविकास आघाडी कशा पद्धतीने सरकार, हे सरकार स्वतःला वाचवण्यासाठी, आपण वाचलं बाकीचं मेलेत तरी चालेल,
पोलिसांचा वापर पूर्ण आपल्यासाठी स्वतःसाठी करताना आपण पाहतो आहे. खरं तर या महाराष्ट्रातल्या ज्या DG आहेत रश्मी शुक्ला त्याच अकार्यक्षम आहेत. त्याच्याबद्दलचं आम्ही सांगितलं, पण त्या कशा आल्यात ते सगळ्यांनाच माहिती आहे त्या पदावर. त्यामुळे सरकार आणि DG हे दोघंही यांना जबाबदार आहे. आणि आज हेतुपुरस्पर जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायची, अधिकाऱ्यावर दबाव आणायचा, अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्या बदल्या करायच्या, त्यांच्यावर कारवाई करायची, खोटे गुन्हे दाखल करायचे, असं पण या महाराष्ट्रामध्ये चित्र चाललेलं आहे. एक काळामध्ये महाराष्ट्राचा पोलीस देशातच नव्हे तर जगामधला सगळ्यात मजबूत पोलीस मानलं जात होतं. पण आज महाराष्ट्रातला पोलीस कुठल्याच लेवलवर आहे. पोलिसांच्या घरी माहीममध्ये 13 घरी एका रात्री घरफोड्या होत असतील, डाका पडत असेल, याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रातलं काय. आणि त्याच्यामुळे हे जे सरकार आपल्या बगलबच्च्याला पाठवून कोर्टामधून आपला बचाव तर करून घेतला, पण जनतेच्या नजरेतून यांचा बचाव होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.